नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्या विंटर आर्कचा 13वा दिवस आहे आणि आज आपण करणार आहोत चेस्ट आणि ट्रायसेप. तर चेस्ट आणि ट्रायसेपमध्ये पहिल्यांदा चेस्टचा वर्कआउट करणार आहोत आणि चेस्टमध्ये आपण आयसोलेशन मुवमेंटसाठी पहिल्यांदा केबल फ्लायपासून सुरुवात करणार आहेत आणि त्यानंतर इनक्लाइन डबल प्रेस मारणार आहोत, त्याचे 3 सेट आणि त्यानंतर फ्लॅट बेंच मारणार आहोत, त्याचे 3 सेट आणि त्याच्यानंतर क्लोज ग्रिप चेस्ट प्रेस ती मारणार आहोत आणि त्याचे पण 3 सेट मारणार आहोत आणि त्यानंतर पेग डेक फ्लाय मारून आपला चेस्ट वर्कआउट संपवणार आहोत आणि त्यानंतर ट्रायसेपचा वर्कआउट चालू करणार आहोत. आणि ट्रायसेपच्या वर्कआउटमध्ये पहिल्यांदा ट्रायसेप एक्सटेन्शन त्याचे पण 2 ते 3 सेट पुरेसे आहेत, कारण आपली ज्यावेळेस आपण चेस्टचा वर्कआउट करत असतो त्यावेळेस आपली ट्रायसेप पण इंगेज होते आणि त्यामध्ये आपली ट्रायसेप पण 50% किंवा बऱ्यापैकी ट्रेन होते. त्याच्यामुळे ट्रायसेपला जास्त नंतरनं वर्कआउटची गरज नाही पडत आणि त्याच्यासाठी 2 ते 3 व्हेरिएशन पुरेसे आहेत. त्यासाठी पहिल्यांदा घेणार आहोत स्कल क्रशर घेणार आहोत इझेड बार घेऊन आणि त्याच्यानंतर ट्रायसेप एक्सटेन्शन मारणार आहोत आणि नंतरनं ओव्हरहेड प्रेस घेऊन ट्रायसेप संपणार आहे. तर मग रेडी होऊयात आणि निघूयात जिमसाठी. व्हिडिओ बघत राहा. आज आपल्या विंटर आर्कचा 13वा दिवस आहे आणि आपण मागील 12 दिवस आपला पूर्ण विंटर आर्क आणि वर्कआउट नोट केलेला आहे. तर मागील 10-12 दिवसात एक गोष्ट लक्षात आली की आपण जर आपला वर्कआउट ट्रॅक केला किंवा कुठं नोट करून ठेवला तर त्याचे खूप सारे फायदे आहेत. कारण वर्कआउट ट्रॅक केल्याने आपल्याला पुढच्या वर्कआउट डेसाठी पुश करण्यात मदत मिळते. कारण आपण जर समजा आज जर आपण चेस्टच्या मुवमेंटसाठी जर ते 25 किलोच्या डंबल्सने 15 रॅप मारले तर पुढच्या वर्कआउटला आपल्यापाशी एक टार्गेट असतं की आपण 25 किलोच्या डंबल्सने 16, 17 किंवा 20 रॅप मारण्याचा प्रयत्न करू शकतो, असं आपल्यापाशी टार्गेट असतं. त्यामुळे वर्कआउट ट्रॅक करणं खूप गरजेचं आहे. आपण व्हिडिओ आपला वर्कआउट ट्रॅक केलेला मोबाईलमध्ये पण नोट करू शकता आणि वही आणि पेन त्यात पण नोट करू शकता. तर आपण रेडी झालेलो आहोत आणि निघूयात जिमसाठी. व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास एक लाईक नक्की करा आणि कुठल्याही एका मित्रासोबत शेअर करा. त्यानं डेली मोटिवेशन मिळतं आणि रोज व्हिडिओ बनवायची अशी इच्छा निर्माण होते. तर सपोर्ट करीत राहा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आपण मारत आहेत पहिली व्हेरिएशन आणि आपला वॉर्म अप सेट.
आपण मारतो सेकंड व्हेरिएशन इन्क्लाइन डबल प्रेस. आपण घेत आहोत चेस्टची थर्ड व्हेरिएशन. 25 किलोने मॅक्स 15 रेट मारण्याचा प्रयत्न करणार आहोत. राहुल ये. Come on, 3. Easy, sir. 4, 5, come on. 6, 7, 8, master. 9, 10, 11, 12, come on. 13, 2 more. 14, last one. Come on. त्याच्यानंतरची चौथी व्हेरिएशन क्लोज ग्रिप बेंच प्रेस मारत आहोत, ज्याचे मॅक्सिमम 15 रॅप मारण्याचा प्रयत्न करू. Come on. Focus. 3, 4, 5. Come on. 6, 7. Easy. 8. Come on. 9, 10. Come on, kids. 1, 2, 3, 4. Come on. 1. Easy. 6. तर आपण घेत आहोत चेस्टची चौथी व्हेरिएशन आणि शेवटची व्हेरिएशन. काय म्हणते रे, पॅक डेक फ्लाय म्हणतात काय? पॅक डेक फ्लाय. त्याचे 15 रिपिटेशन मारण्याचा प्रयत्न करू. Come on. Class. Fuck. Well.